गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण फेजेस ऑफ द मूनच्या फेजेस बघितल्या. त्यानंतर लँडिंग ऑन द मूनवर जाणार म्हणजे ज्यांनी लँड केलेलं आहे त्यांच्याबद्दल माहिती बघितली. त्यानंतर बघा आता या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहे इक्लिप्सेस बद्दल. तर सगळ्यांनी वर्कबुक काढा. वर्कबुकमध्ये पेज नंबर 78. आता इक्लिप्सेस म्हणजे ग्रहणे. तर बघा आता ग्रहणांबद्दल आपण माहिती बघू. An object that block the light and does not allow the light pass through it at all is called opaque object. तर बघा आता opaque ऑब्जेक्ट कशाला म्हणतात? असा ऑब्जेक्ट जो स्वतःमधून लाईट पास होऊ देत नाही. लाईट म्हणजे जाऊ देत नाही. जसा माझा हात आहे आणि मी इकडल्या साईडनं जर टॉर्च मारत असेल तर हा लाईट या दिशेनं तुम्हाला दिसणार नाही. का बरं? कारण माझा हात काय आहे? opaque ऑब्जेक्ट आहे. तो ट्रान्सपरंट आहे का? लाईट ट्रान्सफर करू शकते का? नाही. जसं भिंत आहे, तुम्ही इकडून किती टॉर्च मारा तर भिंतीच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला दिसणार आहे का? नाही. मग अशा ऑब्जेक्टना म्हणतात ऑपॅक ऑब्जेक्ट, जे लाईट पास करू देत नाही, त्यांच्यामधून लाईट जाऊ देत नाही. व्हेन लाईट फॉल्स ऑन ॲन ऑपॅक ऑब्जेक्ट इट कास्ट अ शॅडो. बघा, जेव्हा लाईट म्हणजे उजेड एखाद्या ऑपॅक ऑब्जेक्टवर पडतो तेव्हा काय निर्माण होते? शॅडो तयार होते. जसा हा माझा हँड आहे आणि सपोज इकडून काय येत आहे, मी लाईट हे करत आहे, मारत आहे, तर काय होते? या साईडने काय पडते? याची शॅडो पडते, म्हणजे उंचावली दिसते आपल्याला. द अर्थ अँड द मून आर ऑल्सो ऑपॅक ऑब्जेक्ट. तर बघा, पृथ्वी आणि चंद्र हे दोन्हीही काय आहे? ऑपॅक ऑब्जेक्ट आहे. ते लाईट पास करतात का? सनलाईट पास करतात का? ते नाही करत. व्हेन सनलाईट फॉल्स ऑन द अर्थ अँड द मून दे कास्ट अ शॅडो. जेव्हा बघा पृथ्वीवर आणि चंद्रावर काय पडते? सनलाईट पडते, म्हणजे सूर्याचा उजीड पडते, तेव्हा ते काय करतात? दे कास्ट अ शॅडो, म्हणजे उंचावली निर्माण करतात ते मागं. व्हेन द सन अँड अर्थ अँड मून. बघा, जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र म्हणजे सन, अर्थ आणि मून एका सरळ स्ट्रेट लाईनमध्ये येतात, सरळ लाईनमध्ये येतात, तेव्हा काय करते? अर्थ कास्ट अ शॅडो. अर्थची काय तयार होते? उंचावली तयार होते. आणि ती कशावर पडते? मूनवर, किंवा मूनची उंचावली तयार होऊन ती अर्थवर पडते आणि तेव्हा तयार होतात इक्लिप्सेस. काय तयार होते? इक्लिप्सेस म्हणजे ग्रहणे. मग आता हे ग्रहणे दोन टाईपचे आहे. दे आर ऑफ 2 टाईप्स. एक आहे लुनार इक्लिप्स आणि दुसरा आहे सोलार इक्लिप्स. आता लुनार इक्लिप्स म्हणजे काय होते? चंद्रग्रहण. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण चंद्रग्रहणाबद्दल माहिती बघू. व्हेन द अर्थ कम्स बिटवीन द सन अँड द मून इन अ स्ट्रेट लाईन व्हाईल रिव्हॉल्विंग अराउंड द सन द अर्थ कास्ट इज शॅडो ऑन द मून. बघा, जेव्हा सन, इथे डायग्राम दिसत आहे तुम्हाला, सन, अर्थ आणि मून एका सरळ रेषेत येतात, फिरता फिरता रिव्हॉल्व होता होता ते जेव्हा एका सरळ रेषेमध्ये येतात तेव्हा अर्थची जी शॅडो असते ती कशावर पडते? मूनवर. म्हणजे पृथ्वीची जी उंचावली आहे ती चंद्रावर पडते आणि अशा वेळेस कोणतं इक्लिप्स होते? लुनार इक्लिप्स होते. ठीक आहे. इट स्टॉप द लाईट ऑफ द सन फ्रॉम रिचिंग द मून. म्हणजे सूर्यापासून निघणारे किरण पृथ्वी काय करते? सनलाईटला इथे थांबून घेते. म्हणजे ती पास होऊ देते का सनलाईट? नाही. मग तिच्या मागच्या बाजूनं तिची उंचावली पडेल ना, मग चंद्राला सनलाईट मिळेल का? नाही. मग अशा वेळेस होत असते कोणते इक्लिप्स? लुनार इक्लिप्स, चंद्रग्रहण. हेन्स द मून कॅनॉट बी सीन पार्शियली ऑर होल्ली. म्हणजे आपल्याला जो मून आहे तो आपल्याला दिसतो का? पार्शियली म्हणजे अर्धाही दिसत नाही, होल्ली म्हणजे तो पूर्णही दिसत नाही. दिस इज कॉल्ड लुनार इक्लिप्स. म्हणजे चंद्र पूर्ण पृथ्वीच्या सावलीमध्ये येतो तेव्हा चंद्रग्रहण होते. इट अक्युअर्स ऑन फुल मून नाईट. आणि हे केव्हा होते? फुल मून नाईटला, म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी. बट नॉट ऑन ऑल फुल मून नाईट. पण प्रत्येकच पौर्णिमेला चंद्रग्रहण होते का? नाही. बघा, व्हेन द मून इज कम्प्लिटली इन अ डार्क शॅडो ऑफ द अर्थ इट इज कॉल्ड टोटल लुनार इक्लिप्स. तर बघा, जेव्हा मून हा पूर्ण पृथ्वीच्या सावलीत येतो, जसं तुम्हाला या डायग्राममध्ये दिसते, तेव्हा होत असते टोटल लुनार इक्लिप्स, म्हणजे पूर्ण चंद्रग्रहण होते. पण व्हेन द मून इज पार्शियली हिडन बाय द डार्क शॅडो ऑफ द अर्थ, जेव्हा म्हणजे हा जो मून आहे पार्शियली म्हणजे अर्धा तो शॅडोमध्ये येतो, तेव्हा असते पार्शियल लुनार इक्लिप्स. ठीक आहे. आता माहिती बघू आपण सोलर इक्लिप्स बद्दल. आता बघा, लुनार इक्लिप्स मध्ये अर्थ मधात असते, चंद्रग्रहणात पृथ्वी मधात असते,
सूर्य एका बाजूने असतो आणि चंद्र एका बाजूने असतो, तेव्हा चंद्रग्रहण होते की नाही. मग आता सोलर इक्लिप्स मध्ये सेंटरमध्ये बघा कोण असते आणि दोन्ही साईडला कोण असते. तर बघा सूर्यग्रहणात मून हा सेंटरमध्ये असतो, अर्थ एका साईडनं असते आणि सन एका साईडनं असते. तर बघा व्हेन द मून कम्स इन बिटवीन द सन अँड द अर्थ, म्हणजे मून म्हणजे चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वी या दोन्ही याच्या मधात येतो, द मून कास्ट इट शॅडो ऑन द अर्थ. मग या मूनची म्हणजे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. मग जिथं चंद्राची सावली पडते पृथ्वीवर तिथं असते ग्रहण. कोणतं? सूर्यग्रहण. बघा people in certain part of the earth cannot see the sun at all or see its only partially for some time. तर बघा तर जिथे सूर्यग्रहण झालेलं आहे त्या भागावर सन दिसतो का लोकांना? नाही, सूर्य दिसत नाही. त्यालाच म्हणतात सोलर इक्लिप्स. इट अक्युअर्स ओनली ऑन अ न्यू मून डे. आणि सूर्यग्रहण केव्हा होते? अमावस्येला, न्यू मून डेला. बट नॉट ऑल न्यू मून डे. पण प्रत्येकच अमावस्येला सूर्यग्रहण होते का? नाही. व्हेन द मून हाइड्स द सन कम्प्लिटली इट इज कॉल्ड टोटल सोलर इक्लिप्स. काय म्हटलेलं आहे? जेव्हा मून सनला पूर्णपणे हाईड करतो तेव्हा सोलर इक्लिप्स होते. नो सनलाइट रिचेस द अर्थ अँड इट बिकम्स टोटली डार्क इव्हन ड्युरिंग द डे टाइम. म्हणजे सूर्यग्रहण जेव्हा लागते तेव्हा दिवसा सुद्धा काय असतो? अंधार पसरतो. व्हेन द मून हाइड्स द सन पार्शियली, जेव्हा मून सूर्याला अर्धवट काय करतो? लपवतो, तेव्हा काय होते? पार्शियल सोलर इक्लिप्स. म्हणजे पूर्ण सूर्यग्रहण नाही, अर्ध सूर्यग्रहण. यू शुड नेव्हर लुक ॲट द सन डायरेक्टली ड्युरिंग द सोलर इक्लिप्स. आपण उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण बघायला पाहिजे का? नाही. यामुळे काय होऊ शकते? इट कॅन डॅमेज युअर आईज. तुमचे डोळे सुद्धा खराब होऊ शकते. डिड यू नो अ ब्राईट रिंग ऑफ द लाईट. बघा इथे तुम्हाला ब्राईट रिंग दिसत आहे लाईटची. कॅन बी सीन अराउंड द सन. म्हणजे जेव्हा सोलर इक्लिप्स असते, सूर्यग्रहण असते, तेव्हा आपल्याला सूर्याच्या बाजूला असं काय दिसते? डार्क लाईट दिसते सूर्याच्या बाजूला अराउंड द सन इन द टोटल सोलर इक्लिप्स. याला म्हणतात कोरोना. हा जो लाईट असतो याला म्हणतात कोरोना. ठीक आहे. आता जो बिमारी आहे कोरोना तो कोरोना नाही बरं, हा दुसराच कोरोना आहे. त्यानंतर दिलेला आहे तुम्हाला आर्टिफिशियल सॅटेलाइट. तर बघा आता जसं मून म्हणजे चंद्र हा पृथ्वीचा काय आहे? नॅचरल सॅटेलाइट आहे, नैसर्गिक उपग्रह आहे तो, आहे की नाही? असेच आर्टिफिशियल सॅटेलाइट सुद्धा असतात, म्हणजे मानवानं निर्माण केलेले उपग्रह असतात आणि ते स्पेसमध्ये सोडल्या जाते एखाद्या प्लॅनेट भोवती रिव्हॉल्व होण्यासाठी. तर त्याबद्दलच आता माहिती बघू आपण. बघा, ॲन आर्टिफिशियल सॅटेलाइट इज अ ह्युमन मेड ऑब्जेक्ट दॅट इज पर्पजली प्लेस इन टू द ऑर्बिट अराउंड द अर्थ ऑर अदर प्लॅनेट टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. तर हे जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहे, मानवनिर्मित उपग्रह आहेत, हे काय केले जाते? स्पेशली बनवले जाते. कशासाठी? अर्थच्या ऑर्बिटमध्ये, म्हणजे अर्थच्या भोवती फिरायले किंवा बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत त्यांच्या भोवती फिरण्यासाठी काही फंक्शन्स परफॉर्म करतील ते, किंवा अर्थची माहिती घेणं असेल किंवा बाकी प्लॅनेटची माहिती घेणं असेल, त्यासाठी हे सॅटेलाइट सोडले जातात. आणि मग दे आर लॉन्च बाय स्पेशली डिझाईन रॉकेट. मग त्यांना लॉन्च कसं केले जाते? स्पेसमध्ये कसं सोडल्या जाते? तर त्यासाठी स्पेशल रॉकेट्स तयार केलेले असतात. बघा जसं दिवाळीला रॉकेट लावतो की नाही आपण, तशा प्रकारचेच हे रॉकेट असतात, ज्याने काय केलं जाते? सॅटेलाइट आकाशात सोडल्या जाते, स्पेसमध्ये सोडल्या जाते. ठीक आहे. तर इथे दिलेलं आहे द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट कॉल्ड स्पुटनिक फर्स्ट. बघा पहिलं जर कृत्रिम उपग्रह स्पेसमध्ये सोडला गेलेला आहे तो आहे स्पुटनिक फर्स्ट. स्पुटनिक मिनिंग्स अ फेलो ट्रॅव्हलर. आणि हा लॉन्च केला होता सोव्हिएत युनियननी, रशियन्स लोकांनी लॉन्च केला होता. हा केव्हा? 4 ऑक्टोबर 1957ला. त्यानंतर बघा इंडियाने सुद्धा सॅटेलाइट्स बनवलेले आहे आर्टिफिशियल. कोणते आहे त्याबद्दल माहिती बघू आपण. इंडिया हॅज बिल्ट अँड लॉन्च सेव्हरल आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. तर बघा इंडियाने सुद्धा कृत्रिम उपग्रह बनवलेले आहेत. तर कोणते आहेत ते बघू. द फर्स्ट इंडियन आर्टिफिशियल सॅटेलाइट नेम आर्यभट्ट वॉज लॉन्च ऑन द 19 एप्रिल 1975. तर भारताचं जे पहिलं कृत्रिम उपग्रह आहे भारताचा, आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे, तो आहे आर्यभट्ट. आणि तो केव्हा लॉन्च केला होता? 19 एप्रिल 1975 मध्ये. आणखी सुद्धा काही सॅटेलाइट आहे जे स्पेसमध्ये सोडण्यात आले भारताकडून. जसं इनसॅट आहे, म्हणजे इंडियन नॅशनल सॅटेलाइट आहे की सिरीज, किंवा IRS आहे, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट सिरीज आहे. कल्पना फर्स्ट आहे, एड्युसॅट आहे, भास्कर आहे. तर हे सगळे काय आहे?
आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे, भारतानं बनवलेले, आपल्या इंडियानं बनवलेले स्पेसमध्ये सोडण्यासाठी. तर इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, तर यानंतरचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर काही क्वेश्चन लिहून देणार आहे मी, HW मध्ये करून घ्यायचे तुम्हाला.